हा क्षेत्ररक्षण लावलेलं आहे सर. मैदानातील क्रीडा रसिकांना विनंती असेल. हा नो बॉल आणि फ्री हिट असेल. आता मैदानातले बाहेर या विनंती असेल. फ्री चेंडू फ्री हिट आहे. चांगल्या वेगात गेलेला चेंडू आहे. चेंडू मात्र डॉट. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तर तर आमचे सहकारी समालोचक अभिजित राऊत सर आपल्याला विनंती आहे. हा आपण वितरण कक्षाकडे जायचं आहे. अभिजित राऊत. 8 धावा आहेत. 8 पहिल्या षटका अखेर 8 धावा आहेत. डॉक्टर मनोज शिंदे. बॅटिंग पॉवर प्ले ऑन झालेला आहे. थोडासा हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मोहित पटेल यांचा आपण बघतोय. सिंगल मात्र मिळणार नाही. लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आपण बघू शकता. षटक क्रमांक 2 डॉक्टर मनोज शिंदे यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीवर आहे. पहिला चेंडू डॉट मात्र बघायला मिळतोय. धाव फळकावर 8 धावा आपण बघू शकता मात्र स्थिर आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर यावेळेस मात्र दंडित केलं जाईल. गोलंदाजाला वाईटचा इशारा. एका धावेची भर धावफळक 1 ने मात्र पुढे जाईल. 9 धावा धावफळकावर. पुढचा चेंडू असेल. यावेळेस मात्र दिशेवर आहे चेंडू. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा. हॅलो. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पुढील वितरित करतोय. महेश आव्हाडला या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. हा पुरस्कार वितरित करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतोय ॲडव्होकेट संभाजी पवार सरांना मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. ॲडव्होकेट संभाजी पवार साहेबांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. चांगली गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये मात्र एक अवांतर धाव जर सोडली तर गोलंदाजी मात्र यावेळेस मात्र आक्रमण आणि मिडॉपर आपण बघू शकता. चेंडूला मात्र रोखलंय. सिंगल या ठिकाणी पुरस्कार वितरित केला जातोय. महेश सरांना आपण पाहतोय इथे आपल्या समोर ॲडव्होकेट संभाजी पवार साहेब देखील आपल्याला जोडले गेलेत. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. नेवासा तालुक्यामधील मानाचा करंडक प्राइज 1 लाख रुपयांचं प्राइज आहे.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतो या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत त्यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावलाय. इथे अनुज जाधव सरांना मी आमंत्रित करतोय. अनुज सर या, आपल्याला देखील दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि हा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ॲडव्होकेट गणेशदादा निमसे साहेबांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आकर्षक असा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. अनुज सरांना हा पुरस्कार जातो या स्पर्धेमध्ये. 2 षटका अखेर 12 धावा आहेत. 2 षटका अखेर 12 धावा आणि या दरम्यान आदरणीय सतीशजी गायके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. हॅलो, सामनावीराचा पुरस्कार आपण पुढील वितरित करतोय. हा पुरस्कार वितरित होतोय चंद्रकांत पंडित, आपल्याला देखील या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला वितरित केला जातोय. त्याचबरोबर इथं शुभम ताके यांना देखील विनंती असेल आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. सूरज भगत आणि रोहित पाटील असतील तर आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहायचंय. प्लेअर ऑफ द मॅचचा चला, ज्यांचा नामोल्लेख केलाय आपण या ठिकाणी चंद्रकांत पंडित साहेब उपस्थित झालेत. आपल्याला हा पुरस्कार दिला जातोय. तर सामनावीराचा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय ॲडव्होकेट मनोजजी हरदे पाटील, त्याचबरोबर इथं ॲडव्होकेट संदीप शिंदे पाटील, या दोन्ही मान्यवरांना मी आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित या ठिकाणी होतोय. या चंद्रकांत सर. चला, शुभम सरांना देखील आपण पुरस्कार वितरित करतोय. प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. याच मान्यवरांना मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बोलवतोय. ॲडव्होकेट हरदे साहेब असतील, शिंदे सरांना विनंती करतोय आपण हा पुरस्कार वितरित करण्यासाठी यायचंय. सूरज सर या, आपल्याला आणखीन एक पुरस्कार आहे. आजच्या दिवसामध्ये देखील आपण अतिशय सुरेख कामगिरी केली आहे. ॲडव्होकेट रोहन दादा कर्डक यांना देखील विनंती असेल आपण हा पुरस्कार वितरित करण्यासाठी यायचंय. अतिशय सुरेख असा झेल इथे मैदानाच्या आतमध्ये टिपत जबरदस्त सेलिब्रेशन देखील बघायला मिळत आहे. सामना अतिशय जबरदस्त आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगलेला बघायला मिळेल. काटेकी टक्कर नक्कीच बघायला मिळेल. रोहित पाटील जर असेल तर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. त्याचबरोबर इथं हॅलो,
हॅलो. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत दैवळकर सराफ विजयजी दैवळकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. जिथे जपलं जातं विश्वासाबरोबर शुद्धतेचं नातं, 24 कॅरेटची शुद्धता, दैवळकर सराफ आपलं देखील स्वागत असेल या मैदानावरती. तर जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा आहेत, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. तिसऱ्या पंचांची मदत यावेळेस. गोलंदाज मला वाटतं समोर आलेला आहे पंचांच्या. यानंतर होणारा सामना CSK नेवासा यांच्या विरोधामध्ये. इट्स अ व्हाईट बॉल. मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर यानंतर होणारा सामना आहे. दोन्ही संघनायकांनी टॉससाठी देखील तयार राहायचे. अवांतरच्या मदतीने पुढे जाऊ आपण. 18 धावा फलकावर आहेत. चला यावेळेस मात्र बंटी वाघ यांच्या बॅटीतून एक येतोय शानदार जानदार षटकार. धन्यवाद डीजे. तर 3 षटकांची होणार आहे समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा फलकावर असणार आहे. मात्र आघाडीचे 3 फलंदाज आपण बघतोय जनता गॅरेजचे मात्र परतलेले. जालू अडसुरे आणि संघनायक बंटी वाघ मैदानाच्या आतमध्ये. वाघ यांच्या बॅटीतून आलेला एक षटकार सुद्धा आपण बघितलेला आहे. धाव फलकेला मात्र तो पोषक ठरलेला आहे. आणि आज वाघांना वाघासारखं खेळावं लागेल कारण संघ थोडासा अडचणीत आहे. तर स्तुती नक्की केली जाईल या ठिकाणी. विघ्नहर्ता ब्लास्टरची गोलंदाजांची चांगली कामगिरी आपल्याला जॅकपॉट षटकाचा इशारा आहे अगदी. आणि पंकज आरांगळे आपण बघतोय जॅकपॉट षटकासाठी मात्र सज्ज असतील. जालू अडसुरे थोडासा रनअप मध्ये आपण बघू शकता. विघ्न मात्र आलेले आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग मंचावर परतताना पंकज आरांगळे. आणि एक चांगला विचार बघा, जॅकपॉट षटक आहे नक्कीच. बघूया सुरेख कट केला यावेळेस चेंडू. हा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धाव्यांचे प्रयत्न मात्र यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय नितीनजी जगताप साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत मात्र असेल. 26 धावा फलकार असतील. तर जॅकपॉट षटकातील पहिल्या 2 धावा खऱ्या अर्थानं 5 चेंडू मात्र शिल्लक आहे. मला वाटतं त्या ठिकाणी वाहनाचा लाईट ऑन आहे. धन्यवाद. तर यानंतर येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर 5 चेंडू आणि 14 धावा बनवायच्या आहे आणि त्या बनवाव्याच लागतील. यावेळेस कट केलेला आहे क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा विचार होता, आकार मात्र दिला नाही. 2 चेंडू 3 धावा हे जॅकपॉट षटकाचं समीकरण आहे. 4 चेंडू मात्र शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी. तर बंटी वाघ स्ट्राईकवर. चला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू प्रॉपर बॅटीवर आलेला नाही. बॅटीचा एज आपण बघतोय. सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा आहे. तर हात खोलावे लागतील यावेळेस. जालू अडसुरे स्ट्राईकवर आहे. तर एक चांगली गोलंदाजी पहिल्या
3 चेंडूंमध्ये मात्र 4 धावा खर्च करतोय पंकज आरंगळे. अवांतरची घोषणा आहे यावेळेस. अवांतरची घोषणा आहे. रिव्ह्यू पुन्हा एकदा घेतला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर चेंडू मात्र डॉट आहे. पुढचा चेंडू. याही वेळे चांगला चेंडू, नक्की शरीर भेदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलेला आहे. लेग बायचा इशारा आहे बघा यावेळेस. 5 धावा या ठिकाणी येत आहेत. जॅकपॉट षटकामध्ये चांगली गोलंदाजी. एक चेंडू मात्र शिल्लक. चेंडूला उंची नक्की आहे आणि त्यानंतर पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद. तर जॅकपॉट षटकाचा विचार केला तर 5 धावा बनवलेल्या आहेत. तर साहजिक 3 धावा मात्र याच्यातून आपण कमी होताना बघू शकता. तर 26 धावा या ठिकाणी असणार आहे. तर षटक या ठिकाणी आपण बघतोय. पप्पू गायकवाड नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. रोहित पाटील गोलंदाजी मार्कवर. तर षटक क्रमांक या ठिकाणी आपण 5 बघू शकता. हलकासा उर्पीत चेंडू होता. कनेक्शन ठीक ठाक नक्कीच आहे. 2 धाव्यांचे प्रयत्न या दरम्यान. चांगली फिकी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अठ्ठावीस धावा आपण बघू शकता या ठिकाणी. धाव फलकावर पूर्ण होताना बघायला मिळतील. यावेळेस बॅटीचा स्पर्श नक्कीच आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी मात्र चेंडू रोखला जातोय. सिंगल पूर्ण झालेली आहे. 29 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 5 रोहित पाटील. टॉसला तयार राहायचंय बरं का. CSK नेवासा यांच्या विरोधामध्ये मक्तापूर ब्लास्टर्स मक्तापूर. पप्पू गायकवाड. काय मॅजिक चालणार यांचं. स्वीप मात्र केला गेलाय. चेंडू अगदी मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षित केला जातोय. पुन्हा एकदा 2 धावांचे प्रयत्न मैदानात यशस्वी मात्र होत आहेत. 31 धावा धाव फलकावर आहेत.
चांगला चेंडू आहे यावेळेस वाईड यॉर्करचा प्रयत्न केला, यशस्वी मात्र गोलंदाज होतोय. डॉट चेंडू असेल. धावफलक मात्र स्थिर 31 धावा. बघूया. लोअर फुलटॉस होता. यावेळेस मात्र जीवदान आहे. सिंगल पूर्ण केलेली आहे. इकिरीच्या मदतीने धावफलकावर 32 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 5 आपण बघत आहोत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू असणार आहे. बघूया. पुढचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये, तर घोषणा अवांतरची आहे. 33 धावा धावफलकावर आणि गरजेच्या धावा आहेत. धावा बनवाव्याच लागतील. सन्मानजनक धावफलक उभारावं लागेल. ओ हो हो हो, चेंडू डॉट आहे. शेवटचा चेंडू डॉट येतोय. 5 षटकांची समाप्ती. 4 बाद 33 धावा धावफलकावर. चला डीजे डीजे चला, थोडीशी घाई करा बघा. संकेत शिंदे आहेत बघा. डाव्या हाताचा गोलंदाज मात्र आपण बघू शकता. शेवटचं षटक आहे. संकेत शिंदे. हो 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 हो, सुरुवात चांगली देत आहेत. पहिला चेंडू आहे. एष्ट्यांचे वेध घेतले जात आहेत आणि यावेळेस पप्पू गायकवाड मात्र बाद आहे. डीजे धन्यवाद. नवीन बॅटर येत आहेत महेश गागरे. 5 चेंडू शिल्लक आहे. प्रथमतः आपण संकेत शिंदे यांना गोलंदाजी मार्कवर बघतोय. पहिला चेंडू अगदी राईट ऑन टार्गेट. एक व्यावसायिक चेंडू मात्र बघायला मिळतोय. तर एक तरुण फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. चांगला चेंडू आहे. लाईन पासून दूर होते बघा. टप्पा घेत चेंडू यष्टीरक्षकापर्यंत मात्र जातोय. निर्धाव चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू. चांगला चेंडू होता. बॅटीचा स्पर्श. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळालेली आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल. 34 धावा धावफलकावर. CSK नेवासा संगनायक आणि मक्तापूर ब्लास्टर संगनायक आपण टॉसला यायचंय. बघूया. उजव्या इष्टीच्या बाहेर आहेत. अवांतरची घोषणा पुन्हा एकदा.
धावफलकाने पुढे जाईल. 35 धावा धावफलकावर. चेंडू 3 शिल्लक आहे बघा. या 3 चेंडूंवर मोठे फटके बघायला मिळणार का? चालू अडसूर आहे. मिड विकेट कडे खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक फंबल त्या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी अगदी वेगात पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने पुढे जाऊ आपण. 37 धावा धावफलकावर आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा अर्थात दोन्ही संघांसाठी. चला टॉसला यायचंय बरं का. हे सत्र संपल्याबरोबर या ठिकाणी नाणेफेक केलं जाईल. कनेक्शन चांगलं आहे परंतु त्या ठिकाणी आपण बघतोय प्रोटेक्शन आहे लॉंग ऑन मध्ये. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघू शकता आपण. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. 39 धावा आहे धावफलकावर. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू. चला कनेक्शन झालेलं आहे आणि चेंडू खूप मोठा अंतर पार करेल. जोरदार हल्ला, षटकार. डीजे धन्यवाद. जाऊया टॉस कडे आणि या ठिकाणी जनता गॅरेज संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे आणि विघ्नहर्ता ब्लास्टर्स बेलपांढरे आपण आघाडीचे फलंदाज मात्र तयार ठेवायचे आहेत. 46 धावांचं लक्ष आहे. 46. डीजे धन्यवाद. तर या दरम्यान मित्रांनो या या नेवासा तालुक्यातील लेजेंडरी क्रिकेटर आणि ज्यांच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लकी ड्रॉसाठी सायकल सौजन्य मिळालं आदरणीय संतोषजी पुंड अर्थात पुंड अंकल यांचं या ठिकाणी आगमन मात्र झालेलं आहे. तर नक्कीच पुंड अंकल यांचं मनस्वी हार्दिक स्वागत. धनुभाऊ काळे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. ज्यांच्या वतीनं आपल्याला यूट्यूब सौजन्य लाभलं आहे त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे आणि स्थानपणाचं आहे. धनुभाऊ काळे आणि प्रतापराजे अंडे अर्थात गुटूभाई अंडे यांना सुद्धा विनंती आपण देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे आणि आपण देखील स्थानपन्न व्हायचं आहे. हा डीजे धन्यवाद. टॉस साठी यायचंय. टॉसला लास्ट कॉल आहे आपल्याला. मक्तापूर ब्लास्टर्स आणि CSK नेवासा.
पुनश्च एकदा आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या मैदानावरती. जिंकण्यासाठी 46 धाव्यांचं टार्गेट इथे सेट केलंय. 34 चेंडूमध्ये अजून देखील 44 धाव्यांची आवश्यकता आहे. विघ्नहर्ता ब्लास्टर, खरं तर ब्लास्टर टीम विघ्नहर्ता टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना बघायला मिळतीये. गोलंदाज यावेळेचा बॉल फुल ऑर लेनचा चेंडू डाऊन दी ग्राउंड, फटका माती कापत चेंडू तिथे डीप लॉंग ऑन मध्ये मार्गस्थ होतो. 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. 2 धावेंबरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 4 रन, 4 धावा धावफलकावरती आहेत. ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून एक अत्यंत दिमागदार असं नियोजन आपल्याला या स्पर्धेचं इथे बघायला मिळतंय. ज्ञान प्रीमियर लीग 2025चं हे पर्व आपल्याला इथे बघायला मिळतंय. दुसरं पर्व, निश्चितच याचा आपल्या सर्वांना गर्व आणि अभिमान आहे. एक मोठी स्पर्धा. यावेळेचा बॉल फुल ऑर लेनचा चेंडू होता. एसटी रक्षकाला फुलकवणी देत चेंडू मार्गस्थ होतोय पाठीमागे. बाईचा इशारा देखील कळवला जातो. एकच धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 5 रन आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. अतिशय हाय व्होल्टेज सामना. खरं तर एक गरम मॅच तुम्हाला इथे बघायला मिळते. दोन्ही संघांसाठी विजय फार महत्त्वाचा आहे. विजयाच्या शोधामध्ये निघलेल्या दोन्ही टीम आहेत. खरं तर मी अनेक वेळा सांगतो, माणूस प्रत्येक ठिकाणी विजय साकार करण्याचा प्रयत्न करतो, परंतु एकमेव जर तुम्ही ठिकाण बघितलं तिथे माणूस जातो, पैसे देतो आणि हार देखील विकत घेतो, ते म्हणजे हारवाल्याचं दुकान. यावेळेचा बॉल आक्रमण देखील सुरेख, कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. थँक्यू. 9 धाबा धावफलकावरती प्राप्त झाल्यात. उर्वरित 31 चेंडू आणि अजून देखील 37 धाब्यांची आवश्यकता आहे. बॅटची लिडिंग एज आणि खूप उंचीवरती गेलेला चेंडू आपल्याला इथे बघायला मिळतोय. एसटी रक्षक डाऊन दी बॉल असतील. एक सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. विकेटचं पतन. चला फलंदाज आपण लवकर या, थोडंसं स्पीडअप करा. अजून देखील 2 मॅच शिल्लक आहेत. पुढचा टॉस झालाय का शेरखान सर? पुढचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो इथे CSK आणि त्याचबरोबर इथं मक्तापूर ब्लास्टर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन CSK आणि मक्तापूर आपण टॉससाठी लगेच जायचंय. मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही ज्ञान प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये स्वागत करतोय. साहिल परदेशीला आपण पाहतो इथे बॅटिंग पॉवर प्लेचा देखील वापर केलेला आहे. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि अजून देखील 37 धाव्यांची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. मक्तापूर टीमचे कॅप्टन आणि CSK तुम्हाला लास्ट कॉल असेल. मक्तापूरचे कॅप्टन आलेले आहेत. CSK टीमचे कॅप्टन डॉक्टर शंकर वंजारी, तुम्हाला लास्ट कॉल आहे. त्यांचं डगआउट मला वाटतं थोडंसं लांब असेल, कारण त्यांना प्रत्येक वेळेस खरं तर 2-3 वेळा बोलवायला लागते. 9 ती पाठीमागील गाडीची लाईट बंद करा. व्हाईट कलरची लाईट आहे. स्कूटी गाडी दिसते. 4 व्हीलर ओके. कार धन्यवाद, आभारी आहे.
9 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आत्तापर्यंत 30 चेंडू अजून देखील 37 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आशिष आत्तापर्यंत इम्प्रेस करणारी कामगिरी या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. या सामन्यामध्ये देखील ती आतुरता आहे. यावेळेचा बॉल पाहायचं आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये. मुख्य पंच व्हाईट बॉलची घोषणा देखील मैदानावरती करतायत. अतिरिक्त धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये ॲड केली जाईल. 10 रन 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. महत्त्वाचा गडी देखील बाद झालाय, परंतु पाठीमागे आशिषवरती मोठी जबाबदारी या सामन्याची आपल्याला बघायला मिळतीये. यावेळेचा बॉल मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षकाला टाटा गुडबाय करे चेंडू जातो सीमारेखा पार. ज्ञान प्रीमियर लीगचा बहारदार चौकार. चौकारा बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील इथून पुढे देखील मोठे आक्रमण करावे लागतील आशिष सरांना. प्रयत्न केला. यावेळेचा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 2 धावा प्राप्त झाल्यात. तिसरीचा कुठलाही प्रयत्न नसेल. 2च धाब्यांवरती समाधान मानावं लागेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. तमाम क्रीडा रसिकांची गर्दी झाली गोळा आणि टेनिस क्रिकेटचा अद्भुत असा सोहळा, याची देही आणि याची डोळा आपल्याला इथे बघायला मिळतोय. एक मोठं पर्व घेऊन आपल्या समोर आलेले सर्व आयोजक कमिटी, ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. एकंदरीत जर तुम्ही बघितलं, नेवासा तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली. अगदी 25 तारखेपासून स्पर्धा सुरू आहे. यावेळेचा बॉल मिड ऑफमध्ये खेळलेला फटका, त्यावरती एक धाव. पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्मान्य धनुभाऊ काळे आणि त्याचबरोबरीत सन्मान्य गोटूभाऊ हंडे यांना विनंती असेल आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. धनुभाऊ काळे यांना आपण इथे पाहतोय. आज ते आपल्या स्पर्धेचे यूट्यूब सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर इथं हंडे पाटील आपल्या स्पर्धेमध्ये एक संघ मालकाच्या भूमिकेमध्ये त्यांचा संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. सव्वीस चेंडूमध्ये असून देखील 29 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अक्षय रोकडे, या परिसराचा आयकॉन प्लेयर अक्षय मैदानावरती दाखल झालेला आहे. सीधा साधा अक्षय इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळेल. 26 चेंडू 29 ची मॅच आहे. अक्षय रोकडे मोठ्या मंचावरती खेळणारा खेळाडू आहे. खरं तर एक हाती सामना तो संघाकडे खेचून आणतो. कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज राहिलेला हा खेळाडू आज आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. DPLचं दुसरं पर्व गाजवतोय का? प्रयत्न देखील सुरेख. पहिल्याच बॉलवरती बॅकवर पॉइंट सीमारेषा फोडतो. टायगर इज बॅक. टायगर इथे मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार देखील वसूल केलाय. इक्वेशन देखील बदललं जाईल. 25 चेंडू 25 ची मॅच अजून देखील ऑन असेल. 25 चेंडू 25 धावा. अक्षय
नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवत आहे. यावेळेचा बॉल भन्नाट वेग. हो गई गलती, हो गई भूल, दांडी दांडी हो गई गुल. जिंकण्यासाठी 25 धाब्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत मोठी पडझड आपल्याला इथे बघायला मिळाली. टॉस देखील संपन्न झालाय. आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूब सौजन्य लाभलं, धनुभाऊ काळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील संपन्न केलाय. या दोनही मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आदरणीय धनुभाऊ काळे त्याचबरोबर इथं प्रतापराजे हंडे या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नवीन फलंदाज मैदानावरती मनोज, डॉक्टर मनोज यांना आपण मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे खेळताना बघणार आहोत. संघाचा स्टार खेळाडू इथे कोसळलाय. अक्षयचा देखील खेळ समाप्त केलाय. गोलंदाजाची कमालीची कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. यावेळेस पाहायचंय, यावेळेसचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका, जमिनी समांतरचा फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव प्राप्त होतीये. एका धावेने धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकावरती ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल दुर्री. 22 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 22 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. चांगली बॅटिंग बघायला मिळते. यावेळेसचा बॉल फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर खेळवलेला फटका मैदानाच्या आतमध्ये, त्यावरती देखील एक सिंगल प्राप्त होतीये. 23 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. जिंकण्यासाठी आपण पाहतोय छोटेखानी टार्गेट आहे. इथे आपल्या समोर आज माता भगिनी देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील ऑन स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय. अगदी याच्या अगोदर देखील काही माता भगिनी उपस्थित होत्या. त्यांनी देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेतलेला आहे. क्रिकेटची आवड आपल्याला इथे बघायला मिळते. यावेळेसचा बॉल हलकासा कट, पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात तिथे बघायला मिळतोय. एकच धाव प्राप्त होतीये. एका धावेने धावफलक देखील पुढे जाईल. 24 धावा आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वसूल केल्यात. थोडेसे आक्रमण होताना आपल्याला बघायला मिळाले सुरुवातीच्या काही षटकांमध्ये. त्यानंतर अक्षय रोकडेला देखील घरचा रस्ता दाखवला आणि आशिष वरती जास्त मोठी जबाबदारी आलेली आहे या सामन्याची. डॉक्टर शिंदे सरांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यांच्याकडून देखील एक मोठा खेळ अपेक्षित आहे आज टीमला. गोलंदाज चतुर. यावेळेसचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल. आणखीन एका विकेटचा पतन. चला नवीन फलंदाज कोण आहे? इक्वेशन सांगतो मी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटीलला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघणार आहोत. 24 धावा जिंकण्यासाठी अजून देखील 20 चेंडू आणि 22 धाब्यांची आवश्यकता आहे.
या ठिकाणी आपण ज्यांनी आपल्या स्पर्धेला यूट्यूब सौजन्य दिलंय असे सन्माननीय धनुभाऊ काळे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। भाऊंना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि हा विशेष सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय पप्पू भाऊ डवले यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। धनुभाऊ काळे आपला या ठिकाणी विशेष सन्मान संपन्न होतोय। त्याचबरोबर इथं यावेळेचा बॉल हलकासा कट तिथे बघायला मिळेल, एक सिंगल प्राप्त होते। त्यानंतर आदरणीय गोटू भाऊ हंडे आपला देखील या ठिकाणी विशेष सन्मान होतोय। गोटू भाऊंना देखील विनंती असेल, गोटू भाऊंचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी होतोय। हा सन्मान करण्यासाठी अजित मारकळी शेठ यांना विनंती करतोय। श्री आर्यन संघाचे संघ मालक प्रतापराजे हंडे उर्फ गोटू भाऊ यांना विनंती असेल, भाऊ तुम्ही मुख्य व्यासपीठावरती यायचंय। आपला विशेष सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने संपन्न होतोय। जॅकपॉट ओव्हर इथे बघायला मिळेल, मॅजिक ओव्हर। पप्पू भाऊ डवले आपण लवकर यायचे मुख्य व्यासपीठावरती। जिंकण्याचं समीकरण आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत। 18 चेंडू आणि 21 धाब्यांची आवश्यकता आहे। 18 चेंडूमध्ये 21 धावा, जॅकपॉट ओव्हर। इथे मात्र सुवर्ण संधी असेल, विशेष सन्मान संपन्न होतोय। इथे आपले यूट्यूब सौजन्य ज्यांनी आपल्याला दिलंय धनुभाऊ काळे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। त्यानंतर प्रतापराजे हंडे पाटील आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी होतोय। अजित मारकळी शेठ यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय। अभय शेठ गुगळे यांना देखील विनंती असेल, आपला देखील विशेष सन्मान संपन्न होतोय। अभय शेठ गुगळे महेश देवडे सरांना मी विनंती करतोय, आपण अभय शेठ गुगळे यांचा विशेष सन्मान संपन्न करायचा आहे। यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय। लोकशाहीचा चौथा स्तंभ निर्भीड पत्रकार रमेश शिंदे सरांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान होतोय। हा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय। यावेळेचा बॉल सुरेख फटका। विजय गायकवाड साहेबांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पत्रकार रमेश शिंदे सरांचा सन्मान होतोय। विजय सर आपल्या शुभ हस्ते सत्कार होतोय। यानंतर आपण योगेशजी खंडाळे यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान घेतोय। त्यानंतर आपण किरणजी घोडेकर यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान संपन्न होतोय। ॲडव्होकेट रोहन दादांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान होतोय। त्यानंतर वैभव शेठ नहार यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान संपन्न होतोय आयोजकांच्या वतीने। यश खंडागळे आपल्या शुभ हस्ते हा यश खंडाळे यानंतर आपण नितीनजी खंडाळे साहेब यांचा देखील विशेष सन्मान होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी अजित शेठ मारकळी यांना विनंती करतोय, आपण नितीन खंडाळे सरांचा या ठिकाणी विशेष सन्मान करायचा आहे। यानंतर न्यायाधीश भोसले साहेबांचा देखील विशेष सन्मान होतोय। हा विशेष सन्मान करण्यासाठी आदित्य खंडाळे, वाह काय जबरदस्त फटका खेळलाय। अगदी सुईमधून जसा धागा होतात ना, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू सुसाट जातोय। या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय खणखणीत A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार।
थँक्यू डीजे. पहिल्या 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय 11 धावा वसूल केल्यात. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 5 धाब्यांची आवश्यकता असेल अजून देखील या षटकामध्ये, कारण तुम्हाला 16 पेक्षा जास्त धावा तुम्हाला वसूल कराव्या लागतील. कमीत कमी 16 धावा, आणि 16 पेक्षा जर कमी धावा आल्या तर तुम्हाला नुकसान देखील सहन करावं लागेल. मॅच ऑन आहे. अजून देखील आपण पाहतोय मॅजिक ओव्हर, जॅकपॉट. कुणाला इथे संधी मिळेल, कुणाची होती दिवाळी आणि कुणाचा होणार शिमगा, पाहायचं या मैदानावरती. नक्कीच एक हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. फलंदाज राईट हँड बॅटर. इथे मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळेल. खरं तर फलंदाजाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न असेल, मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असेल, कारण क्रिकेटचा खेळ जितका ताकदीच्या जीवावरती खेळला जातो ना, तितकाच तो युक्तीने देखील खेळला जातोय. फलंदाजाला थोडंसं डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न असेल, परंतु फलंदाज कुठलाही दबाव घेणार नाहीयेत. मोठ्या मंचावरती खेळणारा खेळाडू आहे. यावेळेस पाहायचंय समोरच्या बाजूने गोलंदाज तयार आहेत. यावेळेसचा बॉल, व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका सजवलाय. या चेंडूवरती पाहायचंय तिथे अफलातून क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावबाची संधी आणि आपण पाहतोय इथे पंचांचं बोट जाईल आकाशाकडे. इथे आपण पाहतोय आशिष धावबाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट डाऊन आहे, ही मोठी विकेट आहे. अगदी आपण पाहतोय 440चा धक्का देणारी ही विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा वसूल केल्यात. आतापर्यंत 12 धावा आल्यात. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये 4 धावा. जॅकपॉट ओव्हर. इथे पाहायचंय कुणाला संधी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. न्यू बॅटर. पंकज मैदानावरती दाखल होत आहेत. 2 चेंडू बघायचे तिथे मैदानावरती कसे राहत आहेत. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण इथे पाहतोय. DPL सीझन 2. यावेळेचा बॉल, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक आहे तैनात. एकच धाव. पाच चेंडूमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. अजून देखील एका चेंडूमध्ये 3 धावा येणं अपेक्षित आहे. 3 पेक्षा कमी आले तर तुमच्या धावा मायनस होतील, आणि 3 धावा जर आल्या तर आपला धावफलक प्लस मध्ये जाईल. पाहायचे सुवर्ण संधी कुणाला असेल, गोलंदाजाला का फलंदाजाला. दोघेही मोठ्या व्यासपीठावरती खेळणारे खेळाडू आहेत. गोलंदाजाकडे देखील हिरो बनण्याची संधी आहे. यावेळेस आपण पाहतोय मॅच देखील ऑन आहे. नक्कीच इथून पुढे देखील पाहायचंय हा चेंडू निर्णायक असेल या सामन्यामधील. फटका सजवलाय तिथे. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न पाहायचंय. तिसरीसाठी प्रयत्न केला जाईल का. 2च धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 15 धावा वसूल केल्यात. त्यामुळे 15 धावा आल्यात, त्यामुळे 8 धावा कमी होतील. म्हणजे या षटकामध्ये फक्त 7च धावा काउंट केल्या जातील. जिंकण्यासाठी 12 चेंडू 14 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 14. ॲडव्होकेट अभिजित दादा काळे साहेब यांचा आज जन्मदिवस आहे. अभिजित दादांना उदंड अशा आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आहेत. शुभेच्छुक असतील ज्ञान फाउंडेशन आणि सर्व ज्ञान प्रीमियर लीग स्पर्धेचे संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने अभिजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 12 चेंडू 14ची मॅच आहे. सामना अजून देखील काटेकी टक्कर इथे बघायला मिळते. ही मॅच संपल्यानंतर आपण लगेच लकी ड्रॉ देखील या ठिकाणी घेणार आहोत. 12 चेंडू 14ची मॅच आहे. हाय व्होल्टेज सामना पाहायचंय मैदानावरती. हा सामना कोण जिंकणार. गोलंदाजी ट्रॅक वरती अमोल.
यावेळेचा बॉल पुढे येत खेळण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी, क्राऊड देखील जबरदस्त, गर्दी मोठी आहे. क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मन मुराद असा क्रिकेटचा आनंद इथे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेचा हा बॉल, खाली राहिलेला चेंडू, धावबाची संधी इथे पाहायचंय मैदानावरती. एक धाव तिथे प्राप्त झाली आहे. बाईचा इशारा देखील कळवला जातोय. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले होते. या चेंडूवरती बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त झाली आहे. इक्वेशन देखील बदललं जाईल. शेवटचे 9 चेंडू, 13ची मॅच येऊन ठेपली आहे. नक्कीच एक रोमांचक सामना इथे बघायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. काय इम्प्रेस करणारी गोलंदाजी केली आहे. फलंदाजांकडे पाहिल्यानंतर म्हणावं लागेल तर खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी राहील. इथे डॉट चेंडू मैदानावरती बघायला मिळत आहेत. दबाव देखील वाढलेला आहे. शेवटचे 8 चेंडू, 13ची मॅच. मॅच टाय झाली तो सुपर ओव्हर नक्कीच बघायला मिळेल. सुपर ओव्हरचा थरार देखील असेल. बघायला मिळणार का या पर्वामधील पहिली सुपर ओव्हर. याही वेळेस काय कमालीची गोलंदाजी बघायला मिळतीये. निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत एकच धाव खर्च केली बाईच्या माध्यमातून. बॅटच्या माध्यमातून एकही धाव आलेली नाहीये. काय कमालीची बॉलिंग इथे बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना आपल्याला इथे बघायला मिळतोय. गोलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. क्राऊड देखील जबरदस्त आहे. इथे भोंग्यांचा देखील आवाज येतोय. गर्जना, हर हर महादेवची गर्जना देखील ऐकायला येते. यावेळेचा बॉल, कलात्मक ड्राईव्ह तिथे बघायला मिळतोय. एक सिंगल प्राप्त होतीये. शेवटचे 6 चेंडू, 12ची मॅच आहे. एकदा अमोलची जर ओव्हर आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमोलसाठी. महत्वाच्या क्षणी आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. खरं तर मी म्हणेल ज्यांनी टाळ्या वाजवल्या ना त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. त्यांच्या मनामध्ये क्रिकेट आहे. त्यांच्या हृदयामध्ये क्रिकेट आहे. तो क्रिकेटचा खेळ आपल्याला इथे रंगलेला बघायला मिळतोय. अतिशय रोमांचक असा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 6 चेंडू, 12ची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. आज काय मॅच होत आहेत या मैदानावरती आपण जर बघितलं. अतिशय काटेकी टक्कर इथे बघायला मिळते. सन्मान्य दत्ताभाऊ काळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. 6 चेंडू, 12ची मॅच. चला लवकर सुरू करा. टायमर देखील सेट केलेला आहे. तुमचा वेळ संपल्यानंतर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. समय किसी का गुलाम नहीं, हम सब समय के गुलाम है. खरं तर वेळ महत्त्वाची आहे. काल देखील मी सांगितलं तुम्हाला एका वर्षाचं महत्त्व विचारायचं असेल तर 10वी मध्ये फेल होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा. एका महिन्यानंतर आपण एका वर्षानंतर एका महिन्याचं बघायचं असेल तर 1 महिना अगोदर जी बाळंतीण बाई, गरोदर बाई डिलिव्हरी होते तिला एका महिन्याचं महत्त्व विचारा. आणि एका महिन्यानंतर मी एका मिनिटावरती येतोय. 1 मिनिट वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळण्याच्या अगोदर जो बाहेर येतो ना त्याला एका मिनिटाचं महत्त्व विचारा. एका मिनिटानंतर एका सेकंदाचं सांगतोय. 1 सेकंद धावता धावता ज्याचं गोल्ड मेडल होतं ना त्याला एका सेकंदाचं महत्त्व विचारा. मॅच ऑन आहे. गोलंदाज बंटी. पहिलाच बॉलवरती आक्रमण देखील सुरेख. या चेंडूवरती पाहायचंय शिव छत्रपतींचा छावा.
धावा इथे मिळतील 6 धावा. थँक्यू डीजे. काय मॅच रंगली आहे. 6 चेंडू 12ची मॅच येऊन ठेपली आहे. 5 चेंडू 6. पहिल्या चेंडूवरती बंटीला दाखवलेला आसमान, यालाच म्हणतात DPL पर्व 2. हाय व्होल्टेज सामना आहे इथे. अजून देखील गोलंदाजाकडे संधी आहे. 5 चेंडू 6ची मॅच. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. जो मुसीबत में अपने टीम के साथ खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. हिरो बनण्याची संधी आहे गोलंदाजाला देखील. गोलंदाजाकडे देखील चान्सेस आहेत. यावेळेचा बॉल निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. मंडळी, तुम्ही सॅमिलियन नावाचा सारडा बघितला असेल. तो जितक्या लवकर रंग बदलत नाही ना, तितक्या लवकर क्रिकेटचा खेळ रंग बदलतोय. आता काळजाचा ठोका देखील वाढलेला आहे. सर्वसामान्य व्यक्तीचं हृदय दिवसामध्ये 1,15,000 वेळा धडधड करतं. आज मात्र ते वाढेल. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तैनात. फेकी आली आहे. पाहायचं इथे पाठीमागे अथक परिश्रम आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणि किती धावा आल्यात? थांबा 1 मिनिट. बॅट्समन 6 धावा. ओके, याच बरोबर तिथे सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम, अभिनंदन. तर हार्ड लक टीम, पराभूत टीम, आपण देखील चांगला खेळ दाखवला. थँक्यू डीजे. चला लगेच पुढची मॅच देखील सुरू करायची आहे. क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये या. शेरखान सर, क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? CSK संघाला सूचना आहेत. तुम्ही क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये या. आणि चला लगेच आपण लकी ड्रॉ देखील घेतोय. चला लकी ड्रॉ साठी देखील सर्वांनी उपस्थित राहा. आपल्याला मॅच देखील सुरू करायची आहे. CSK टीम, तुम्हाला लास्ट कॉल असेल. आणि एकदा सामना जर आवडला असेल तर आयोजकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आयोजन अतिशय सुंदर आपल्याला इथे बघायला मिळत आहे. ज्ञान प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्ञान फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. खरं तर इथे आपण लकी ड्रॉकडे देखील जाऊन पोहोचतोय. माझी वेळ इथे संपते. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, बघत राहा, ऐकत राहा. ज्ञान प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती याच परिसरातील आवाज, अर्थातच आदरणीय शेरखान सर, या आपलं स्वागत आहे.